अशा पद्धतीने 6 मण्यांचा राऊंड करून घ्यायचा आहे। आधी इकडच्या पांढऱ्या मण्यातून काढायची सुई, त्यानंतर सगळीकडे 5-5 मणी घालायचे, 5 पांढरे घालायचे सगळीकडे आणि टोटल 7 राऊंड करायचे। 7 राऊंड करून घेतलेले आहेत मी। पुढच्या राऊंडला आपल्याला जॉईन करायचं आहे, त्यामुळे इकडे 2 मणी घालायचे, या लाल मण्यातून काढायची सुई, परत 2 मणी घालायचे आणि रिंग तयार करायची। ट्विस्ट नाही झाली पाहिजे रिंग आपली। लाल मण्यातून काढली 2 मणी घालून, त्यानंतर खालच्या बाजूला 2 मणी घालायचे आणि या मण्यातून काढायची सुई। टोटल 8चा राऊंड झालेला हा पूर्ण। या मण्यातून आली सुई इकडे, आता लाल मणी आहे त्याच्या वरती जे 2 मणी आहेत इथे घ्यायची सुई या मण्यापाशी। आता मी 3 व्हाईट आणि 1 ब्लॅक घेणार आहे। ब्लॅक डोळ्यासाठी घेतला आहे मी। या मण्यातून सुई काढायची आणि पुढच्या मण्यात न्यायची। त्यानंतर पुढच्या 2 मण्यापाशी सुई न्यायची। हा 6 मण्यांचा राऊंड झालेला इकडे 1 2 3 4 5 आणि 6। पुढच्या 2 मण्यातून सुई काढली, इथे 5चा राऊंड करायचा आहे। 1 2 3 अजून 2 मणी घालायचे, 5चा राऊंड तयार होईल। चा राऊंड तयार झाला। पुढच्या 2 मण्यापाशी सुई काढायची, इथे 6चा राऊंड करायचा परत 1 2 3 आणि अजून 3 मणी घालायचे, म्हणजे 6चा राऊंड तयार होईल। त्यानंतर परत 5चा, परत 6चा, परत 5चा, असं करत कंटिन्यू इथपर्यंत करायचा, तर शेवटी आपला 5चा राऊंड येईल। ठीक आहे, 6 झाले, 5 झाले, इथे परत 3 घातले, इथे परत 6चा राऊंड आला, 6चा राऊंड। पुढच्या 2 मण्यातून सुई काढायची, परत 5चा राऊंड करायचा। राऊंड कंप्लीट झालेला आहे माझा। पुढच्या राऊंडला हा जो ब्लॅक मणी आहे याच्या इकडचा जो मणी आहे इकडे सुई आणायची आणि 1 2 3 3 मणी धरायचे, इकडचे खालचे 2 आणि हा 1 आणि याच्यावरती 3 मण्यांचा राऊंड करायचा, म्हणजे टोटल हे 3 आणि हे 3 अशा 6 मण्यांचा राऊंड होईल। मणी मी सगळे 6 नंबरचे वापरलेले, 6 नंबरचे ऑफ व्हाईट आणि 6 नंबरचे क्रिस्टल। 3 मणी घातले, त्यानंतर 1 2 आणि 3 यातून सुई काढायची, खालच्या 2 मधून काढायची, त्यानंतर पुढच्या 2 मण्यापाशी न्यायची। सुरुवातीला 3 घातले, आता इकडे एकच मणी घालायचा आहे, हे खालचे 2 आणि हा इकडचा 1 असे 3 धरायचे आणि इथे 1 मणी घालायचा। एक 2 3 4 आणि आता घातलेला 5 मण्यांचा राऊंड तयार होतो, म्हणजे सुरुवातीला 6 मण्यांचा राऊंड, त्यानंतर 5 मण्यांचा राऊंड, खालच्या 2 मधून सुई काढायची, त्यानंतर
त्यानंतर इकडच्या 2 मधून घ्यायची सुई आणि हा वरचा एक मणी यातून काढायची सुई, 3 मण्यातून काढली सुई. आता इथे एकच मणी घालायचा, परत ओढून घ्यायचं घट्ट, एकच मणी घालायचा आणि 1 2 3 4 5 आणि हा 6वा. म्हणजे सुरुवातीला एक 6चा राऊंड तयार झाला, नंतर 5चा राऊंड तयार झाला, आता परत एक 6चा राऊंड तयार होणार. या वरच्या बाजूला परत 5चा राऊंड तयार झाला. इथे बरोबर शेवटला 5चा राऊंड यायला पाहिजे. असा हा अर्धा पार्ट तयार झाला. त्यानंतर खाली घ्यायची सुई, या मण्यातून परत काढायची आणि हे जे शेवटी 5 मणी आलेले त्याच्यातून परत गोल फिरवून घ्यायची सुई. गोल फिरवून झाली. आता इकडून फिरवून खाली आणायची आणि या मण्यापाशी आणायची. आता हा अर्धा पार्ट झाला या बाजूचा चेहऱ्याचा. आता अर्धा पार्ट या बाजूला करायचा. इथे जसं केलं आहे तसंच हा दुसरा आणि हा राऊंड, 2 राऊंड परत या बाजूला रिपीट करायचे. इकडच्या लाल मण्यांच्या वरचे 2 मणी आहेत तिथे सुई आणायची आणि इथे जसं केलं आहे सुरुवातीला 6चा राऊंड, मग 5चा राऊंड, परत 6चा, परत 5चा, असं करत इथपर्यंत कंप्लीट करायचा. हा पूर्ण चेहरा तयार झाला. ठीक आहे. हा चेहरा कंप्लीट झालेला. आता यानंतर इकडे आणि इकडे कान करायचे. त्यासाठी हा जो ब्लॅक आपण घातलेला आहे डोळ्यासाठी त्याच्या बरोबर वरती यायचा हा राऊंड आणि याच्या बरोबर वरचा राऊंड. हा इकडे 1 2 3 4 5 6 मणी जे आहेत त्याच्यातला हा जो मागचा मणी आहे इकडचा आणि ह्याच्यावरचा इकडचा, हे जे 2 मणी आहेत ह्याच्यावरती 2 कान करायचे. आता ही सुई इकडच्या मण्यावर आणायची. अशी आली सुई. आता इकडे एक क्रिस्टल मणी घालायचा, 2 पांढरे घालायचा आणि परत एक क्रिस्टल मणी घालायचा. इथे 4 मणी घालायचे म्हणजे खालचा धरून 5, म्हणजे 5 मण्यांचा परत राऊंड तयार होतो. आता इकडच्या आणि इकडच्या दोन्ही मण्यांवर परत 5चा राऊंड करायचा. इथे 4 मणी घालायचे, 3 क्रिस्टल घालायचे आणि एक पांढरा मणी घालायचा. याच मण्यातून परत सुई काढायची. त्यानंतर इकडच्या मण्यापाशी आणायची, या मण्यापाशी, आणि इथे परत 3 क्रिस्टल घालायचे. आता इकडच्या क्रिस्टलवर आणि इकडच्या क्रिस्टलवर परत 2 राऊंड करायचे. 2 पांढरे मणी घालायचे आणि 2 क्रिस्टल घालायचे. या साईडला सुई घेऊन परत 2 क्रिस्टल घालायचे आणि एक पांढरा मणी घालायचा. हे असे घालून झाले. आता या 2 मण्यांवर घ्यायची सुई आणि इकडे 4 मणी क्रिस्टल घालायची की हा इकडचा जो कान आहे हा कंप्लीट होतो. आणि अशाच पद्धतीने या बाजूला सुई घ्यायची आणि इकडे पण दुसरा कान कंप्लीट करायचा. आता या 2 मण्यांवर सुई घेऊन इथे 4 क्रिस्टल घालायचे. हा असा कंप्लीट झाला आहे. आता या बाजूला घेते सुई मी आणि दुसरा पण कंप्लीट करून घेते. त्यानंतर आपण इकडे खालचा पार्ट करणार आहे. ठीक आहे. आता हे झाल्यावर इथून खाली घ्यायची सुई
हा जो लाल मणी घातलेला आहे आपण ह्याच्याबरोबर समोरचा मणी, ह्याच्याबरोबर समोरचा आणि हा खालचा. तर या खालच्या मण्यापाशी सुई घ्यायची. इकडून मी कान झाल्यानंतर इथून फिरवून आणली सुई आणि हा जो मणी इकडे या मण्यापाशी घेतली. आता हे जे खालचे 6 मणी आहेत, या 6 मण्यांवर आपल्याला राऊंड करायचे. तर आता इकडून आली आहे सुई. आता ह्याच्यावर 4 क्रिस्टलचे मणी घालायचे. त्यानंतर पुढच्या मण्यापाशी घ्यायची. पुढे इकडे एक आहे, त्यामुळे पुढे आपण 3 क्रिस्टलचे मणी घालणार आहे. त्यानंतर इथे घ्यायची सुई. 2 वेळा असं करायचं. सुरुवातीला 4, नंतर 3 क्रिस्टल. त्यानंतर इकडच्या मण्यातून काढायचे आणि ह्याचा पुढचा जो पांढरा मणी आहे इकडून पण काढायची सुई. आता ह्याच्या पुढे पण आपण असाच राऊंड करणार आहे, पण तो राऊंड करायच्या आधी काय करायचं, हा जो पार्ट आहे हा वरचा ड्रेसचा पार्ट येतोय, पण त्याच्या आतमध्ये आपल्याला 2 पाय करायचे. त्यामुळे काय करायचं, इथून या मण्यापासून सुई आल्यानंतर इकडे आपल्याला 10 मणी वाईट घालायचे पायासाठी आणि 3 मणी जे आहेत ते क्रिस्टल मणी घालायचे आणि परत त्या सगळ्या मण्यातून रिटर्न यायचं, मागे घ्यायची सुई आणि त्यानंतर हा जो राऊंड आहे इकडे केला आहे तसा तो राऊंड करायचा. ठीक आहे. हे टोटल मी 10 मणी वाईट घातलेले आहेत आणि 3 क्रिस्टलचे मणी घातलेले आहेत. तर हे 3 मणी सोडून द्यायचे आणि हा जो पुढचा पांढरा मणी आहे म्हणजे तो थोडासा पायाचा आकार तयार होतो. पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. असं करायचं. त्यानंतर हे जे सगळे मणी आहेत ह्याच्यातून सुई परत रिटर्न घ्यायची आणि रिटर्न घेतल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर परत इकडे जसं केलं आहे तसं परत 3 क्रिस्टलचे मणी घालायचे. परत पुढे या मण्यातून घ्यायची सुई, परत 3 क्रिस्टल. सगळं हा जो मधला 6चा गोल आहे ह्याच्यावरच यायला पाहिजे, चुकूनसुद्धा या बाजूला जायला नाही पाहिजे, नाहीतर मग ते ड्रेस जो आपण करतोय तो या बाजूला आल्यावर असा थोडासा चुकून जातो. त्यामुळे जे काही आपण हे मणी घातले ते बरोबर या सेंटरचा जो 6 मण्यांचा गोल आहे त्याच्यावरच आला आहे का नाही ते चेक करून घ्यायचं. आता इथून असं रिटर्न यायचं. नंतर पुढे आल्यानंतर अजून 3 वेळा ह्या झाल्यानंतर 3 वेळा अजून राऊंड करायचा आणि ह्याच्याबरोबर समोरच्या बाजूला अजून एक पाय करायचा. म्हणजे इथे जेव्हा आपण येऊ या भागामध्ये इथे पण परत 10 मणी घालायचे असे व्हाईट आणि 3 क्रिस्टलचे मणी घालायचे. परत रिटर्न यायचं आणि इथे एंड करून टाकायचं. ठीक आहे. हे असं दिसतंय पूर्ण झाल्यावर. आतमध्ये आपण जे 2 वेळा हे घातले होते 10 मणी त्याचे पाय तयार झालेले आहेत आणि वरच्या बाजूने हा राऊंड आलेला आहे. त्यानंतर काय करायचं, शेवटचा राऊंड झाल्यानंतर या मण्यातून सुई काढायची. हे जे 2 मणी आहे हे खालचे आणि अजून 5 मणी घालायचे, 5 क्रिस्टलचे मणी घालायचे आणि त्यानंतर या 2 मण्यातून सुई काढायची. म्हणजे आता 7चा राऊंड करायचा. 7 मणी येतील आता असे. त्यानंतर परत पुढच्या 2 मण्यातून सुई काढायची. आता इथे 4 मणी घालायचे, 1 2 3 आणि अजून 4 म्हणजे परत 7 होणार. परत पुढच्या 2 मधून काढले, परत 7चा, परत शेवटी आल्यानंतर फक्त इथून काढायची सुई. हे 2 मणी खालचे आणि हा एक वरचा आणि इकडचा एक. शेवटी आल्यावर 3 घालायचे. असा हा ड्रेस तयार होतो. दुसऱ्या राऊंडला 7 मण्यांचा राऊंड करायचा. ठीक आहे. हा राऊंड कंप्लीट झालेला. आता पुढच्या राऊंडला परत खालच्या 2 मण्यातून सुई घ्यायची आणि इथे परत 5चा राऊंड करायचा. 1 क्रिस्टल घालायचा, 2 पांढरे घालायचे आणि परत 1 क्रिस्टल घालायचा. असे 5 मणी घालायचे, 4 मणी घालायचे सॉरी.
याचा राऊंड करायचा 6 मण्यांचा. परत पुढच्या 2 मण्यापाशी घ्यायची सुई, ते 1 क्रिस्टल आणि 2 पांढरे घालायचे. परत पुढे परत 1 क्रिस्टल 2 पांढरे, असं करत हा राऊंड कंप्लीट करून टाकायचा. हे पाय असे आतमध्ये जातात आणि वरच्या बाजूला असा ड्रेस येतो. शेवटचा राऊंड करून झालेला आणि त्यानंतर काय करायचं, हा जो आपण पहिला राऊंड केला होता क्रिस्टल मण्यांचा, त्याचा सेंटरचा आणि इकडचा हे जे या साईडचे 3 मणी आहेत, हा दुसरा राऊंड आहे आणि हा तिसरा राऊंड आहे. या दोन्हीच्या सेंटरला म्हणजे इथे जे 3 मणी दिसत आहेत, तर त्या 3 मण्यांपाशी इथे सुई आणायची आणि इथे हात करायचे. तसंच या बाजूला पण करायचं. हा सेंटरचा हाताच्या बाजूचा आणि हा तिसरा, याच्या खाली हे जे 3 मणी दिसत आहेत क्रिस्टलचे, इथे ह्याच्या मधून आणायची सुई आणि इथे हात करायचा. हात करायसाठी 3 व्हाईट मणी घालायचे आणि 1 क्रिस्टलचा मणी घालायचा. पहिला क्रिस्टलचा सोडून द्यायचा आणि त्यानंतर मागच्या 3 मण्यातून सुई काढायची आणि परत या मण्यातून काढून या बाजूला आणायचं आणि परत इथे दुसरा हात करायचा आणि सगळ्यात शेवटी इकडच्या बाजूला हँगिंग करायचं. हे मी अजून एक ब्लूमध्ये केली होती. तर असं वरच्या बाजूला इथे हँगिंग करायचं. हे कारमध्ये अडकवलं की खूप सुंदर दिसतं. किचन म्हणून करायचं असेल तर मणी बारीक वापरायचे. हे 6 नंबरचे आहेत, 8 नंबरमध्ये केलं कार हँगिंगसाठी तरी चालेल आणि किचनसाठी थोडे बारीक मणी घ्यायचे. 4 नंबरचे 5 नंबरचे कुठले घेतले तरी चालेल. व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.